नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरामध्ये अशोक खरात याच्या विरोधात मोठी संतापाची लाट आहे. अशोक खरात यानं अनेक महिलांना अध्यात्माच्या नावाखाली, भविष्य पाहण्याच्या नावाखाली या महिलांचं शोषण केलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते. अशोक खरात याने केवळ महिलांनाच फसवलेलं नव्हतं, तर अनेक उद्योगपती असतील, राजकारणी असतील, त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील लोकांना सुद्धा हे अशोक खरात यांनी फसवलेलं होतं. त्यांचं आर्थिक शोषण केलेलं होतं, त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केल्याची बाब सुद्धा पुढे आलेली आहे. परंतु या प्रकरणामध्ये अशोक खरात याने अगदी जवळच्या लोकांना सुद्धा सोडलेलं नाहीये. खर तर अशोक खरात याचा जो सी आहे ललित पोफळे, याची सुद्धा थेटपणे हा भोंदूबाबा अशोक खरात याने फसवणूक केलेली आहे. थेटपणे आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी अवतार पूजा करायची आहे असं म्हणत थेटपणे या भोंदूबाबानं त्याचाच सी असणाऱ्या ललित पोफळे यांची फसवणूक केलेली आहे, अशी तक्रार सुद्धा ललित पोफळे यांनी पोलिसांमध्ये दिलेली आहे. हे सगळं प्रकरण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. भोंदूबाबा अशोक खरात यांचा सीए ललित पोफळे याच्या पुण्यातील घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. कारण अशोक खरात आणि ललित पोफळे यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. ललित पोफळे हाच भोंदूबाबा अशोक खरात यांना सल्ला द्यायचा, त्यांची सल्लामसलत करायचा असा कुठेतरी संशय एसआयटीला आलेला होता आणि त्याच अनुषंगानं ईडी कडून थेटपणे हा जे ललित पोफळे आहेत सीए, त्यांच्या घरावरती आणि कार्यालयावरती पुण्यात छापेमारी करण्यात आलेली होती. परंतु आता ह्याच सीएनी थेटपणे आता हा जो भोंदूबाबा अशोक खरात आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या ललित पोफळेला सुद्धा या भोंदूबाबा अशोक खरात यांनी सोडलेले नाही. ज्यावेळेस एकदा हा भोंदूबाबाला भेटण्यासाठी सीए ललित पोफळे गेलेले होते, त्यावेळेस ह्या भोंदूबाबा अशोक खरातनं हात चालाकी केली. हवेमध्ये हात फिरवत त्याने थेटपणे हातामधून काजू कतली काढली आणि थेटपणे या सीएला दाखवलेली होती आणि त्याचबरोबर त्यांना भीती घातली. त्यांच्या पुढे अंधश्रद्धेचं जाळं पसरवलं, त्यांना अंधश्रद्धा दाखवली आणि थेटपणे या सीएला असं सांगितलं की तुझ्या आई वडिलांचा मृत्यूचा योग टाळण्यासाठी तुला अवतार पूजा करायची आहे, करावी लागेल, अन्यथा तुझ्या आई वडिलांचा मृत्यू होऊ शकतो. अशा पद्धतीची भीती सीए ललित पोफळे यांच्या मनामध्ये हा जो भोंदूबाबा अशोक खरात आहे याने घातलेली होती. आणि असं सांगत ह्या जे ललित पोफळे आहे याची या भोंदूबाबाने तब्बल 8,76,00,000 जी आहे ती फसवणूक केलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही रक्कम जर पाहिली तर 8,76,00,000 ही प्रचंड मोठी रक्कम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या भोंदूबाबाने जे आहे फसवणूक केलेली आहे ललित पोफळे, जे की त्यांचेच सीए आहेत. आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी तुला अवतार पूजा करावी लागेल असं सांगून सातत्याने त्यांना अंधश्रद्धेच्या आहारी पाडण्यात आलं असा आरोप सुद्धा ललित पोफळे यांनी केलेला आहे. खरं तर या प्रकरणामध्ये आता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये खरात याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यापूर्वी जर पाहिलं तर वेगवेगळ्या लोकांनी जर पाहिलं तर अशोक खरात याच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते, परंतु आता त्याच्याच सीएने थेटपणे अशोक खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानं खरंच चर्चेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता वाव मिळालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकरणाची चर्चा होतीये. कारण हे जे ललित पोफळे आहेत फिर्यादी, हे खराचे एकेकाचे अत्यंत विश्वासू समजले जायचे. कुठल्याही ट्रस्टचा आर्थिक व्यवहाराची माहिती ठेवण्यासाठी सीए आवश्यक असतो आणि त्यामुळे पोफळे यांना भोंदूबाबा अशोक खरातने जे आहे ते शिवनिका ट्रस्ट वरती विश्वस्त म्हणून नेमलेलं होतं, अशी सुद्धा जी आहे ती माहिती मिळते. आणि याचाच फायदा घेत भोंदूबाबा खरातनं फसवणूक केल्याचा आरोप सुद्धा हा जो सीए आहे ललित पोफळे यांनी केलाय. या प्रकरणामध्ये आता जर पाहिलं तर खरातला सातत्याने या प्रकरण म्हणजे सुरुवातीला हे प्रकरण उघडकीस आल्याच्या नंतर सातत्याने असे आरोप होत होते की ललित पोफळे हेच या भोंदूबाबाला सातत्याने मदत करतायत. त्यामुळे ईडीने जे आहे पुणे येथील त्याचं निवासस्थान असेल, कार्यालय असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये छापेमारी केलेली होती. खरं तर घरावरील संकट टाळण्यासाठी ह्या पद्धतीने जो भीती घालण्यात आलेली होती, आई वडिलांचा मृत्यूचा योग आहे, म्हणजे ललित पोफळे याच्या आई वडिलांच्या मृत्यूचा योग आहे, तुझ्या आई वडिलांचं निधन होईल, अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ललित पोफळे याच्यावरती जे आहेत भोंदूबाबाने भीती घातलेली होती. तुझ्या घरावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकट आहे असं सांगितलेलं होतं. तुझ्या घरावरचं संकट, तुझ्या आई वडिलांचा मृत्यू टाळण्यासाठी तुला अवतार पूजा करावी लागेल आणि हा सगळा अवतार पूजेच्या नावाखाली त्यांनी 8,76,00,000 रुपये जे आहे ते उकळलेले होते, फसवणूक केलेली होती ललित पोफळे. आणि हे सगळं प्रकरण जर पाहिलं तर 2018 ते 2023च्या दरम्यान आहे. जर पाहिलं तर या 5 वर्षाच्या काळामध्ये जवळपास एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जी आहे ती सुद्धा उकळण्यात आलेली होती. आणखी एक सांगण्यात आलेली आहे, जी माहिती आहे तक्रारीमध्ये देण्यात आली आहे, त्यानुसार
ही जी अवतार पूजा आहे ती पुण्यामध्ये जवळपास 10 तास चाललेली होती, ही सुद्धा माहिती मिळते. आणि त्यात हवाला रॅकेटचा जो सातत्याने पुढे येतोय, जे हवाला रॅकेटचा जो संबंध येतोय, त्या हवाला रॅकेट मधील दुबईचा एक व्यापारी सुद्धा यामध्ये सहभागी झालेला होता, असा सुद्धा तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याच पूजेसाठी खरातने पैसे उकळल्याचा संशय आता व्यक्त करण्यात आलेला आहे. सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रँचकडे सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु या प्रकरणामधून आता कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पुढे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.